तर ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका. सोशल मीडियावर कमेंट्सचा हा पाऊस पडलाय. खरं तर ओमराजे निंबाळकरांना मोठा फॅन फॉलोअर आहे आणि आता ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका अशा प्रकारे कमेंट्सचा पाऊस पडलेला आहे. दादा गद्दारी करू नका, नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर द्यायला सुरुवात केलेली आहे. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका. ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात शिवसैनिक त्यांच्या समर्थकांना ही अपेक्षा नव्हती असा या कमेंट्सवरून आता पुढे येत आहे. तर गद्दारी करू नका दादा अशा प्रकारे नेटकऱ्यांनी कमेंट्स द्यायला सुरुवात केलेली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी कुठली प्रतिक्रिया यावर देणं टाळलेलं आहे. त्यांना विचारलं होतं की तुम्ही बंडखोरी करणार आहात का, किंवा ऑपरेशन टायगर संदर्भात देखील त्यांना विचारणा करण्यात आली होती, पण त्यावर कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये. पण सोशल मीडियावर मात्र त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. दादा गद्दारी करू नका अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स त्यांच्याबद्दल बघायला मिळत आहेत. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका अशा वेगवेगळ्या कमेंट्स वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बघायला मिळत आहेत. तर ओमराजे निंबाळकर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय नेमकी माहिती ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात? बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागलेल्या आहेत आणि गद्दारी करू नका अशा कमेंट्सचा पाऊस पडल्याचं कळतंय. काय नेमकं कार्यकर्त्यांचं समर्थकांचं म्हणणं आहे? अनुभवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ओमराजे हे एक वेगळ्या पद्धतीचे आमदार म्हणून खासदार म्हणून ओळखले गेलेले आहेत. त्यांनी मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच असणार आहे अशा पद्धतीचं सुरुवातीपासून सांगितलं होतं आणि आताची जी परिस्थिती आपण पाहतोय त्या पद्धतीनं सोशल मीडियावर आता ओमराजे कुठेतरी ट्रोल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला ओमराजे यांच्या कुठलेही पोस्ट असू द्या किंवा कुठलाही व्हिडिओ असू द्या त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स किंवा त्यांचे फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र सध्या ओमराजे वेगळ्याच पद्धतीनं ट्रोल्स होताना दिसत आहेत. ओमराजे तुम्ही अशी गद्दारी करू नका किंवा त्या अर्थाचे वेगवेगळे कमेंट्स त्यांना कुठेतरी त्यांच्याबद्दल लिहिल्या जातात असं आपल्याला पाहायला. ठीक, ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर ओमराजे निंबाळकरांसंदर्भातली सोशल मीडियातून ही माहिती. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका अशा प्रकारे कमेंट्सचा पाऊस पडतोय सोशल मीडियावर. ओमराजे तळ्यात मळ्यात होते अशा प्रकारची अवस्था अगदी कालपर्यंत होती. ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा संवाद साधला होता आणि याविषयी मी आत्ता काही बोलणार नाही असं म्हटलेलं होतं. तुम्ही कुठल्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणार असा प्रश्न त्यांना केला होता तेव्हा ते बघू असं म्हटलेले होते. त्यामुळे ओमराजे निंबाळकर एकंदरीतच शाश्वत नव्हते. मात्र आता ओमराजे निंबाळकर या गटामध्ये सामील झालेले आहेत आणि या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांची सुद्धा सही असल्यामुळे आता मात्र कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.